बॉल आहे. आदेश तुम्ही असं आतमध्ये जाऊ शकत नाही. असं आतमध्ये जाऊ शकत नाही. पॅनल्टी लागेल. पॅनल्टी लागेल. तुम्ही एकदा पाण्याची बॉटल घेऊन जा. सर्व संघांना विनंती आहे, कुणालाही काही सजेशन द्यायचं असेल असं जाऊ शकत नाही. विंध्य चिंटू, आमचे लाडके चिंटू, तुम्ही एवढं क्रिकेट खेळता, नो बॉलला रनआउट असतं तरी तुम्ही तिथे मागे धावत जात नाही. संघाचा मालक असा नसावा. तर आता विंध्य यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत त्यांचेच लहान बंधू तेजस निलेश खेरटकर. पाहूया आता. फ्रीट आहे. फ्रीट प्रत्येक नो बॉलला फ्रीट असणार आहे. बॉल काउंट नाही होणार. चला पुढे मार्गस्थ होताना आणि खूपच सुंदर असं चेंडू दरम्यान एक धाव पूर्ण. दुसरी धाव ही पूर्ण आणि तिसरी धाव. 3 धावा पूर्ण. चौथी धाव ही पूर्ण. बघा 4 धावा घेतलेल्या आहेत. एक धावा किती आले या ओव्हरला धावा किती आल्या बघा. मॅच चालू ठेवा. मॅच थांबणार नाही कोणासाठी. 4 बॉल झाले. 4 लास्ट बॉल आहे आणि त्यांच्या 8 धावा आलेल्या आहेत. पाहूया आता 4 धावा घेत आहेत की नाही आलेश. या नो चेंडू. संघाचे संघ मालक असे काय करताय तुम्ही. आता 3 धावा पाहिजेत. पाहूया आता 3 धावा. एक चेंडू आणि 3 धावा बनवत आहेत का आणि 4 धावा प्लस करतायत का आपल्या संघासाठी. आलेश खेरटकर पाहूया आता. आणि पुन्हा एकदा आणि तिथे दर्शन आहे. कॅप्टन नाही. या 11 धावा आलेल्या आहेत म्हणजे तुमच्या 2 रन मायनस होणार. यात 90 धावा मोजल्या जातील. 2 मायनस होतील तुमचे. रन झालेले आहेत. हे स्कोर किती झालाय. 37 मधून 2 रन मायनस करा. टोटल धावा झालेल्या आहेत. चला 39 रन झालेले आहेत. त्यातून 2 रन मायनस झालेले आहेत. 37. प्रत्येक संघाच्या संघनायकाला विनंती आहे की प्रत्येक मॅच मध्ये तिसरी जी ओव्हर असेल ती धमाका ओव्हर असणार आहे आणि त्या ओव्हर मध्ये जर तुम्ही 12 रन मारलेत तर तुम्हाला प्लस 4 रन भेटणार आहेत आणि जर 12 रन नाही मारलेत तर तुम्हाला मायनस 2 रन. तर हे मायनस 2 रन झालेले आहेत. तर आता संघासाठी शेवटचे षटक घेऊन येत आहेत मनीष पारावे. शेवटचे षटक घेऊन येत आहेत मनीष पारावे. संघासाठी 4थं आणि स्वतःसाठी पहिलं षटक घेऊन येतात आणि खूपच गचाळ असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. गोलंदाज मेहनत घेत आहेत पण क्षेत्ररक्षण त्यांना काही साथ देत नाही. अवांतर धावा देत आहेत. गचाळ क्षेत्ररक्षण करतायत. मला तरी वाटतं ना फक्त एकच क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या संघामध्ये. तलवार पुराणी धार वही मधुकर पारावे. आपण पाहिलं होतं खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं त्यांनी. फक्त मला तरी वाटतं एकच असं क्षेत्ररक्षक आहे ज्यांचं पूर्ण लक्ष मॅच मध्ये आहे. आणि पुन्हा एकदा मार्गस्थ होताना मनीष आणि पहिलं धाव पूर्ण. दुसरी धाव आणि 4 धावा. खूपच सुंदर असा चेंडू. तेजस फॉर्म मध्ये येताना तेजस.
पुन्हा एकदा मार्गस्थ होताना मनीष पाहूया आता आणि फुलटा चेंडू पाहूया आता अनिकेत कॅच घेतात. अरे खूपच गचाळ असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे इथे. कॅच ड्रॉप, फिल्डिंग बरोबर नाही करत आहे. हातात कॅच होती. अनिकेत संघाचे मालक आहेत आणि काय चाललंय. संतोष वाडकर काहीतरी कानमंत्र द्या तुम्ही आपल्या खेळाडूंना. कॅच सोडतायत, झेल सोडतायत आणि त्यांना कोण बोलू शकत नाही. हे तर खरं आहे, संघ मालक आहेत. तुम्ही करा गचाल क्षेत्ररक्षण. नो बॉल फ्रीट, नो बॉल ला फ्रीट असणार आहे. प्रत्येक नो बॉल हा फ्रीट असणार आहे. पहा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की जे विकेट कीपर आहेत सुनील खेरटकर, पंचघोषित नावाजलेले असे, बघा किती सुंदर क्षेत्र आणि बाद. बघा मी तुम्हाला बोललो होतो किती सुंदर क्षेत्र ते कीपिंग करता येईल. ज्याप्रमाणे धोनी क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये धोनी, त्याप्रमाणे केपीएल मध्ये सुनील खेरटकर. खूपच सुंदर असं फलंदाजी केली होती तेजस यांनी. चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती. आणि पाहूया त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते आता विकास पारावे. पाहूया आता विकास आपल्या संघासाठी चौकार षटकारांची आतिषबाजी करतायत का. तर पुन्हा एकदा मार्गस्थ होताना मनीष टू विकास. हा पंच ओव्हर. दोन्ही पंचांना विनंती आहे की फेकी गोलंदाजी इथे चालणार आहे का. कारण आपण अल्पेश खेरटकरांची बॉलिंग तुम्ही खेळू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. आमच्याकडे शोएब अख्तर आहेत, मिनी शोएब अख्तर. किती धावा झाल्या? 48. 4 वर 8, 48 धावा झालेल्या आहेत आणि 49 धावांचं आव्हान हे दिलेलं आहे. डॉमिनेटर्स संघाचे संघमालक जर खेळत नसते, त्याच्या जागी दुसरा खेळाडू घेतला असता आणि तुम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं ना, तर तुम्ही ह्या धावा 48 झाल्याच नसत्या. गच्चाल असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे संघ मालकांनी आणि आपल्या संघाला धोक्यात टाकलेला आहे. या 30 धावा पण झाल्या नसत्या. सोप्या अशा झेल सोडलेल्या आहेत संघ मालकांनी. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. दरम्यान मी विनंती करतो, अजिंक्य कृष्णनगर वर्सेस महाबली यांचे कर्णधार दोन्ही संघाच्या संगणकांनी कृपया माईकशी संपर्क साधा. नाणेफेकीसाठी तुमचा महाबलीचे कर्णधार आलेले आहेत. अजिंक्यचे कर्णधार कोण आहेत? अजिंक्यचे कर्णधार मी विनंती करतो की रमेश वाडकर, आमचे लाडके काका रमेश वाडकर यांना मी विनंती करतो की यापुढील सामन्याचे नाणेफेकी त्यांच्या हस्ते होतील. त्यांनी कृपया, यापुढील सामना होणार आहे अजिंक्य वर्सेस महाबली. तर या सामन्याचे नाणेफेकी करतील आमच्या सर्वांचे लाडके असे श्री रमेश वाडकर साहेब, हे या सामन्याची नाणेफेकी करतील. तर पाहूया आता नाणेफेकी होत आहे. तर महाबली आणि अजिंक्य यांच्यात नाणेफेकी होत आहे. आमच्या सर्वांचे लाडके असे रमेश वाडकर साहेब हे नाणेफेकी करतायत. आणि कोण जिंकलेला आहे? महाबली, गेल्या वर्षीचे विजेते आणि पहिल्याच सामन्याची नाणेफेकी ते जिंकलेले आहेत. खरोखरच अभिनंदन. तर लवकरात लवकर तुमचं कॉल आम्हाला सांगावं.
तर मी माईक चालू आहे का? थांब ना. ठीक आहे, एक मिनिट. दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती आहे, महाबली आणि कॅमेरा तिथेच लागलेला. हॅलो. तर गेल्या वर्षीचे विजेते महाबली आणि अजिंक्य यांच्यात नाणेफेकी झालेली आहे आणि नाणेफेकीचा कौल महाबली. तुम्ही गेल्या वर्षीचे विजेते संघ होतात, तर आता तुम्ही नाणेफेकी जिंकलेत, तर तुम्ही प्रथम काय घेणार आहात? सर्वप्रथम आम्ही गोलंदाजी स्वीकारणार आहोत. थँक्यू. आणि तुम्ही ही स्पर्धा कशी बघता? तुमच्या नजरेने ही स्पर्धा काय, कसं आयोजन आहे आणि कसं? स्पर्धेचं आयोजन तर सर्वात उत्तमच झालेलं आहे. सर्वांनी चांगली अशी मेहनत घेतलेली आहे. छान असा ग्राउंड सुद्धा मला वाटतं इथं पूर्ण सर्कल आपल्याला खेळायला मिळणार आहे. पॉवर प्ले वगैरे सर्व आयोजकांनी चांगली मॅनेजमेंट केलेली आहे. तर तुम्ही किती धावा, म्हणजे तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, तर तुम्ही किती धावामध्ये रोखणार आहात? तसं बघायला तर आमचा टार्गेट असेल त्यांना 40च्या आतमध्येच रोखायचं आहे आम्हाला. तर तुम्ही 40 धावांच्या आतमध्ये रोखणार आहात. तर अजिंक्य, तुम्हाला काय वाटतं, 40 धावांच्या वरती तुम्ही धावा कराल का? हो नक्कीच. आम्हाला 40+ धावा करायच्या आहेत. 4 ओव्हरचा गेम आहे, 20 बॉल असणार आहेत, तर आम्हाला सरासरी 40+ स्कोर बनवायचा आहे. 40+ बनवणार आहात. तर तुम्हाला या आयोजनाबद्दल काय बोल? आणि दारवही अल्पेश खेरटकर, मिनी शोएब अख्तर, तुम्ही त्यांना बघालच. एक षटक जर त्यांना दिली तर तुम्ही शोएब अख्तर बघाल इकडे या मैदानावरती, मालवणीच्या मैदानावरती शोएब अख्तर येणार आहेत. आणि पाहूया काय पंच, तुमचा निर्णय द्या. चौकार दर्शन. तुम्हाला सांगू इच्छितो, गेल्या वर्षी महाबली संघ जिंकला होता. त्या संघात आयकॉन प्लेयर कोण होता माहिती आहे का? दर्शन. जर तो क्रीजवर थांबला तर एकटा मॅच पलटवण्याची त्याच्यात ताकद आहे. पुन्हा एकदा मार्गस्थ होताना
आदेश आदेश टू आणि पुन्हा एकदा बघा आता समोर, याच्या आधी लेगला आणि आता समोर चौकारांची आतिषबाजी करताना दर्शन. स्कोर झालेला आहे, किती झाला स्कोर? एक मिनिट 9 सॉरी 10 रन झालेले आहेत. 10 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 झालेली आहे. थांबा मी बसतो त्याच्या बाजूला. मी बरोबर बोलतो. चला संघाची धावसंख्या झालेली आहे 10. अकरा चुकीची माफी असावी. 11 बरोबर, एक वाईट टाकला होता. चला तर मॅच कडे जाऊया. संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेले आहेत ते विकास पारावे. विकास पाहूया आता. विकास 11 मी आहे आता इथे. चला 11 धावा झालेल्या आहेत. दुसरे षटक घेऊन आलेले आहेत विकास पारावे. क्षेत्ररक्षण लावताना विकास. सलामीची जोडी ही अजूनही क्रीजवरती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 11. आता दुसरे षटक घेऊन आलेले आहे विकास. खूपच सुंदर असं गोलंदाजी टाकतात विकास हे मार्गस्थ होताना आणि वाईट पंच आमचे दीपक पारावे यांनी हात वरती केलेले आहेत. पुन्हा एकदा मार्गस्थ होताना विकास. पाहूया विकास टू मनीष यांना काही चेंडू समजला नव्हता. हा निर्धाव चेंडू होता पण विकेट किपर ही च्या हातातून निसटलेला आहे आणि हा एक धाव. इथे पण केलंस का? हा तर पाहूया आता. हॅलो, बाहेरून कोणी बोलू नका. पंच आहेत आमचे. संघाची धावसंख्या झालेली आहे 18 आणि खूपच सुंदर असा टोळा. तितकीच चांगली क्षेत्ररक्षण तेजस यांच्याकडून. आणि हे काय चाललंय? एवढं चांगलं क्षेत्ररक्षण करून काहीच उपयोग नाही. संघाची धावसंख्या झालेली आहे 20. 20 धावा झालेल्या आहेत.
आता संघाचा संघ मालक विंध्य खेरेटकर, लाडाने आम्ही त्याला चिंटू म्हणतो. आणि आता खरोखरच बघा माझ्या बाजूला कोण आहेत तर परेश पोस्टुरे, सर्वांचे लाडके असे परेश पोस्टुरे हे स्कोरर. आता खूप अनुभवी असे स्कोरर परेश पोस्टुरे यांचं आगमन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 20. आणि आता ही कुठली ओव्हर आहे माहिती आहे का तुम्हाला? धमाका, कृष्णनगर धमाका ओव्हर. जर ह्या ओव्हर मध्ये 12 धावा झाल्या तर त्यांना 4 रन प्लस देण्यात येणार आहे. आणि जर 12 धावा नाही केल्यात तर 2 धावा मायनस होणार आहेत. दोन्ही संघांनी नोंद घ्या की ही धमाका ओव्हर आहे. धमाका ओव्हरमध्ये जर 12 धावा केल्यात तर तुम्हाला 4 रन प्लस देण्यात येतील. आणि जर तुम्ही 12 रन नाही केल्यात तर तुम्हाला 2 रन मायनस म्हणून देण्यात येईल. तर पाहूया आता संघाचे संघ मालक स्वतः आलेले आहेत धमाका ओव्हर घेऊन. पाहूया आता ते संघासाठी धमाका करतायत का. विंध्य खेरेटकर धमाका ओव्हर टाकतायत. संघाचे संघ मालक आहेत विंध्य खेरेटकर. खूपच सुंदर असं पहिलंच चेंडू टाकलं होतं, निर्धाव असं चेंडू टाकलंय. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतात विंध्य. पहिलाच चेंडू त्यांनी निर्धाव टाकला होता. पाहूया पुन्हा एकदा मार्गस्थ झालेले आहेत विंध्य. आणि दुसराही चेंडू निर्धाव स्टमाच्या वरून गेलेला आहे. खूपच सुंदर असं गोलंदाजी चालू आहे. 2 चेंडू टाकलेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव. पाहूया आता 3 चेंडू आणि 12 धावा. पाहूया आता धमाकावरची धमाका दर्शन करतायत का. गेल्या वर्षी जी टीम विजयी झाली होती महाबली, त्या संघाचे आयकॉन प्लेअर होते दर्शन. पाहूया तसंच धमाका करतात का दर्शन. 3 चेंडू मध्ये 12 धावा जमवत होतात का. आणि बघा पहिला चेंडू, टोळला चेंडू आणि आता मात्र बाद. पहा किती सुंदर असं झेल पकडलंय आदेश यांनी. दर्शन बाद होताना त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते आकाश पारावे. दर्शन हे बाद झालेले आहेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत आकाश पारावे. पाहूया आता 2 चेंडू आणि 12 धावा करतायत का. धमाका ओव्हर मध्ये 4 रन प्लस करतायत की 2 रन मायनस मध्ये. 3 चेंडू मध्ये एकही धाव घेतलेली नाही आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे चिंटू याची. विंध्य खेरेटकर, आम्ही लाडाने त्यांना चिंटू म्हणतो. खूपच सुंदर. 3 धाव, 3 चेंडू निर्धाव. तर आपण पाहता त्यांचे पिताश्री खूपच आनंदित आहेत की धमाकावर माझा पुत्र टाकतोय आणि 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पहिले 3 चेंडू निर्धाव, चौथं तर चौथी पाहूया. पुन्हा एकदा झेल उडाली होती पण एकच धाव. तर मात्र आता धमाका ओव्हर मध्ये खरोखर संघाचे संघ मालक या ओव्हर मध्ये फक्त 1 धाव. धमाका ओव्हरचा फायदा घेतलेला नाही आहे. लास्ट चेंडू बाकी आहे. पाहूया आता विंध्य ही मला तरी वाटतं मेडन ओव्हर जाणार आहे. जर 1 रनच्या जास्त रन काढले तर तुमचं संघाचं मध्ये ऍड होतील. आणि ही मात्र झेल म्हणजे तुम्ही मायनस 1 रनची ओव्हर टाकली आहे. केपीएल मध्ये पहिली मायनस ओव्हर इथे विंध्य यांच्याकडून आलेली आहे. तर मी विनंती करतो की दीपक खेरेटकर साहेब, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही 2 मिनिटासाठी इकडे यावे. 2 मिनिटासाठी, फक्त 2 मिनिटासाठी. आमची माईकची वायर थोडीशी तेवढी नाही आहे, तुमच्याकडे येऊ शकत नाही आम्ही काय. तर विंध्य यांनी मायनस ओव्हर केपीएल मध्ये टाकली आहे.
तर तुम्ही काही सांगू शकता का? सांगायचं एवढंच की चांगलं क्षेत्ररक्षण आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर आणि त्याने बॉल पण चांगले टाकले. तर टीम स्पिरिट आहे. तर खूप वेल डन. धन्यवाद दीपक साहेब. खरंच तुमचा पुत्र तिथे धमाका करतोय. धमाकावर मध्ये मायनस टाकलेले आहे. आणि आता मी तुम्हाला सांगितलं तर ज्याची आतुरता सर्वजण प्रेक्षकांनी जर टाळ्या वाजवा अल्पेश खेरेटकर साठी. अल्पेश मिनी सोयवाक तर तुम्हाला बघायला भेटणार आहे इथे. स्कोर 19. मिनी सोहेब अख्तर पाहूया आता. केपीएलचा सोहेब अख्तर पहा त्यांचा रनअप 25-30 पावलांचा रनअप आणि पुन्हा टाकलेला चेंडू बघा. पहिल्याच चेंडूवरती विकेट. मी म्हटलं होतं तुम्हाला तो सोहेब अख्तर आहे. चेंडू काय बॅट्समॅनला समजलाच नाही. हाणामारी करण्याच्या नादात तो झेलबाद झालेला आहे. सोहेब अख्तरचा पहिलाच विकेट. अल्पेश एकदा हात वरती करा. एवढी तारीफ होती तुमची. थँक्यू. खरोखरच खूपच पहिलं केपीएलचा पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट घेतलेला आहे. आकाश आणि आकाश यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते रवी पारावे. पाहूया आता अल्पेश टू रवी. मार्ग सोडताना अल्पेश 25-30 पावलांचा रनअप आहे त्यांचा. खरोखरच केपीएल मधला सर्वात फास्टेस्ट बॉल होता पहिला चेंडूवरती ज्यांनी विकेट काढले होते. रवी आहे अभी. बॉलर अल्पेश खेरेटकर. आकाश आउट होगा. आकाश यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले आहेत ते रवी आणि खूपच हलक्या हाताने टोळा चेंडू. दरम्यान एक धाव. अभी हेमंत स्ट्राइक पे है. हेमंत नॉन स्ट्राइक पे है रवि. हॅलो. तर पुन्हा एकदा मार्ग सोडताना सोहेब अख्तर अल्पेश. खरोखरच खूपच सुंदर असं गोलंदाजी चालू आहे अल्पेश यांच्याकडून. कृष्णनगरचे सोहेब अख्तर आहेत ते. अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या 24 आणि आता 2 बॉल 24 धावा. पाहूया आता 2 चेंडू आणि 24 धावा आणि सुंदर असा टोळा. दरम्यान एक धाव पूर्ण. राज यांचं खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. तर मी विनंती करतो अजिंक्य आणि महाबली तुमचा टॉस झालेला आहे. विकेट हाँ अभी ये भी डॉट बॉल. हाँ विकेट गिरा रवि. वाइट के बाद विकेट गया वो ये हेमंत. अभी लास्ट बॉल में रवि का भी विकेट गया. चला महाबली लवकर क्षेत्ररक्षण लावा. सामन्यांना खूप उशीर झालेला आहे. खूप म्हणजे खूपच उशीर झालेला आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. हारलेल्या संघाला अजून एक संधी आहे. तर पाहूया आता अजिंक्य महाबली हे चला महाबली निसर्ग मात्रे चला ना फिल्डिंग लावा ना लवकर. तुम्ही काय करताय काय.
आणि मी विनंती करतो की आदेश खेरटकर या सामन्याचे पंच राहतील. आदेश तुम्हाला ह्या सामन्याची पंचगिरी करायची आहे. चला. हे तुमचा एक रवी अंपर. या सामन्याचे पंच राहतील नितेश वाडकर आणि आदेश. या सामन्याचे पंच राहतील नितेश वाडकर आणि आदेश खेरटकर. आदेश चला लवकर जाऊ, मॅच तिथे फिल्डिंगला गेलेले आहेत. आणि आपली मॅजिकल टोपी आलेली आहे. बघा तुम्हाला सांगतो, जर अजिंक्य टीम जर ही स्पर्धा जिंकली तर ह्या स्पर्धा जिंकण्याच्या सर्वात मोठा हात असेल तो दिलीप शिर्के. त्यांची मॅजिक टोपी, म्हणजे दिलीप शिर्के नाही तर त्यांची मॅजिक टोपीचा सर्वात मोठा हात असू शकतोय जर ही स्पर्धा अजिंक्य जिंकली. कारण त्यांच्या डोक्यावर जी कॅप आहे ती साधीसुधी कॅप नाही आहे, ती मॅजिकल टोपी आहे. वारंवार आपण प्रत्येक स्पर्धा आत्तापर्यंत जेवढ्याच पण स्पर्धा झालेली आहे त्यामध्ये ह्या मॅजिकल टोपीचा कमाल झालेली होती. आणि पाहूया आता दिलीप शिर्के अभी अजिंक्य और नहीं अजिंक्य और महाबली ने टॉस जीता है और फील्डिंग लिया है. महाबली ने टॉस जीता है और फील्डिंग करने का आणि तलवार पुराणी धार वही ही जोडी पहा, ही दोस्ती तुटायची नाही. दिलीप शिर्के आणि प्रमोद खेरटकर, ही दोस्ती तुटायची नाही. खरोखर सचिन आणि सेहवाग यांची आठवण देणारी ही जोडी